नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, काही भामटे पत्रकार आहेत जे काय करतात माहिती आहे का, की दुसऱ्यावर आरोप करतात आणि आरोप करून पळून जातात. आणि त्या आरोपांना जेव्हा आपण उत्तर देतो, त्याच्यावर काउंटर व्हिडिओ करतो, तेव्हा ते काउंटर व्हिडिओ न पाहता किंवा त्याच्यातले मुद्दे न पाहता, त्याच्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देता, जबाबदारी न स्वीकारता काहीतरी वेगळंच दुसरंच बळळतात. आणि मग हे पत्रकार काय करतात, तर जातीच्या पदराआड लपतात, जातीचं ट्रम्प कार्ड वापरतात. आणि आम्ही कशा पद्धतीनं आम्हाला शिव्या दिल्या, आमच्या जातीला शिव्या दिल्या आणि आमच्या जातीला असं बोलले, असं म्हणून काहीतरी पळ काढण्याचा प्रयत्न करतात. तर यांचं सगळं पितळ आपण उघडं पाडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही म्हणसाल सर 2 दिवस झाले तुम्ही व्हिडिओ करायले, ते व्हिडिओ करायले, नेमकं काय मॅटर आहे? तर तुम्हाला सुरुवातीपासून सगळं मॅटर सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यांचा जो भामटेपणा आहे, जो त्यांना शोभत नाही, तो भामटेपणा तुम्हाला मी दाखवून देणार आहे. एक 3 पाट पत्रकार आहे. 3 पाट पत्रकार म्हणजे काय? तर एकदम म्हणजे कवडीची किंमत नसलेला पत्रकार. खरं म्हणजे पत्रकारच नाही, तो पण स्वतःला म्हणून घेतो, म्हणून त्याला पत्रकार म्हणावं लागतं आपल्याला. तर जो एकदम स्त्रीलंपट आहे, कॅरेक्टरलेस आहे आणि 4 ठिकाणून पार्श्वभागावर लाथा घालून काढून दिलेला असा एक पत्रकार, ज्याचं कुठंच काही झालं नाही म्हणून त्यानं युट्यूबला येऊन दुकान मांडलं, अशा एका पत्रकारांनी या सगळ्या प्रकरणाला सुरुवात केली. आपण स्वतःहून कधीच शेणावर, तसं तर आपल्या खेड्यापाड्यामध्ये असं म्हण आहे की गुहावर गोटा अंगावर शितोडी नको, तर ते त्याही लायकीचं नाही. आपण शब्द चांगले वापरूत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी फार वाईट शब्द वापरतो आणि माझी भाषा चांगली नाही म्हणून. तसं मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली आमची भाषा, आमची मातृभाषा ती किती शुद्ध आहे, किती अशुद्ध आहे, हे ठरवण्याचा अधिकार पुण्यात किंवा दुसरीकडे बसून ठरवणाऱ्या बाडग्यांना दिला नाही आपण. तरी सुद्धा आमची भाषा वाईट आहे म्हणून आता चांगल्या भाषेत बोलतो मी. तर गुहावर गोटा अंगावर शितोडा ही म्हण कॅन्सल करतो. शेणावर गोटा आणि अंगावर शितोडा नको म्हणून आपण अशा कोणत्याही निर्बुद्ध नालायक लोकांच्या नादाला लागत नाही. पण तरी सुद्धा एक व्यक्ती, 3 पाट पत्रकार, ज्याचं नाव सुशील कुलकर्णी आहे, त्यांनी सुरुवातीला हा व्हिडिओ केला. या व्हिडिओपूर्वी त्याचा माझा काही संबंध आहे? काहीच नाही. त्याने एक व्हिडिओ केला, रोहित नेटवर्क बदनामीची गँग, आणि याच्यामध्ये माझं नाव घेतलं आणि असं सांगितलं की मी रोहित पवारच्या नेटवर्क मधला आहे आणि मी त्याच्याकडून पैसे घेऊन लोकांची बदनामी करतो, म्हणजे सरकारची बदनामी करतो, सरकारच्या विरोधात अजेंडा चालवतो, जाती जाती द्वेष पसरवतो, वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले. त्याचे सगळे आरोप पण मी इथं दाखवलेले आहेत नंतर. आता माझा पहिला मूळ मुद्दा असा आहे की मी युट्यूबला महिन्याभरातून 3-4 व्हिडिओ टाकतो. युट्यूब काय आपलं पोट भरायचं साधन नाही. आपल्याकडे आपलं पोट भरायपुरतं शेत आहे. सगळं जरी सोडून दिलं तर नुसते माझे धुरे पिकले तरी मी घरी बसून खाऊ शकतो, एवढं माझ्याकडे शेत आहे. आता महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा या सुशील कुलकर्णीनं हा आरोप केला की एटीएम गुरु हा पैसे घेतो व्हिडिओ करतो, त्याचं मला उत्तर देणं क्रमप्राप्त वाटलं. म्हणून त्याच्या व्हिडिओसाठी त्यानं जे जे आरोप केले माझ्यावर, त्यानं काय काय आरोप केले ते पहिले तुम्हाला दाखवतो. बघा, त्याच्या आधी त्याचं नाव सुद्धा आपण कधी घेतलं नाही, त्याचा आपला काही संबंध नाही. याच्यापूर्वी एकदा मराठा आरक्षणामध्ये ते मनोज जरांगे पाटलावर बोलला होता, तेव्हा मी त्याला बोललो होतो. आपण स्वतःहून कधीच कोणाला खाजवत नाही. आपल्याला खाजवून वावधान आणायची सवय नाही, आहे की नाही? किंवा काही काही लोक मग ते घाणेरडा शब्द प्रयोग वापरतात की बोट वगैरे घालून वास घेणं वगैरे, तर तसं आपण वापरणार नाही. आपली भाषा शुद्ध ठेवणार आहेत आपण, एकदम छान निर्मळ स्वच्छ भाषेत बोलणार आहेत आज आपण, वाईट बोलणार नाही आपण, आहे की नाही? पण आमच्या खेड्यापाड्यातली भाषा आहे, म्हणी अशा आपसूक निघून जातात. बरं झालं तरी हे जर यानं जर मला असं म्हणलेलं, मी जर माझ्या आजीला किंवा आमच्या गावाकडच्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला याचा व्हिडिओ म्हणजे दाखवला असता आणि याला जर समोर नेऊन उभं केलं असतं, याच्या कानातून रक्ताच्या चिळकांड्या आल्या असत्या. असं आमच्या मराठवाड्यातलं बोलीभाषेचं वर्णन आहे. आमच्या आजी पंजोबा, खापर पंजोबा लय खतरनाक बोलतात. मराठवाड्यात हिंगोली परभणी तुम्ही गावाकडे या, मग कळलं तुम्हाला. पण तशी भाषा मी वापरत नाही, यायला पचनी पडणं म्हणून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊयात. पहा, तर यांना हा व्हिडिओ केला होता रोहित नेटवर्क बदनामीची गँग म्हणून. त्याच्यामध्ये हे जे 3 पाट पत्रकार आहे, नालायक वृत्तीचा, शुद्ध भाषेत, 3 पाट नालायक हे तर चालतं नाही, संविधानिक शब्द आहेत. तर यांनी काय आरोप लावला होता? पहिला आरोप आपल्यावर असा लावला होता की काय म्हणा, तर हे एटीएम गुरुला पवारांकडून पैसा मिळतो. चलो ठीक आहे, माझ्याकडे मला पैसा मिळतो. कोणाकडून? पवारांकडून. दुसरा आरोप लावला होता एटीएम गुरु जाती आणि धार्मिक द्वेष करतो. आणि तिसरा आरोप लावला होता सरकार विरोधी अजेंडा राबवतो. ओके, करेक्ट आहे. आता माझं याला ओपन चॅलेंज आहे, याच्यापैकी यानं एकही गोष्ट खरी करून दाखवा. तसं ते हे म्हणले होते की आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू, बदनामीचा गुन्हा ते याच्यावर दाखल करायला माझ्याकडे इतके व्हिडिओ त्याचे सेव्ह करून ठेवलेले, डाउनलोड करून ठेवलेले, की जाती धर्मात कसे द्वेष पसरवायचे, हिंदू मुस्लिम दंगली कशा लावायच्या, दंगलीला कारणीभूत चितावणीखोर वक्तव्य कसे करायचे. त्याच्यानंतर यानं ज्या ज्या लोकांना टार्गेट केले, म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, त्याच्यानंतर रोहित पवार, मनोज जरांगे पाटील, संजय राऊत, त्याच्यानंतर अनेक असे लोक आहेत की जे सत्ताधारी पक्षातले एकही नाही, दुसऱ्यांनाच फक्त टार्गेट करणं, ते पण चुकीच्या माहिती, चुकीची आकडेवारी देऊन, ते सगळं आहे आपल्याकडं. यानं त्या पायरीला जाऊ नये. मी जर गेलो तर मग लय खतरनाक आहे. मग तर त्याचं चॅनल फिनल काय ते सगळाच कार्यक्रम गुंडाळणार आहे आपण लय खतरनाक माणसं आहे, कारण आपण चळवळीतून तयार झालेले माणसं आहेत. आपल्याला जेल, हे कोर्ट कचेऱ्या, केसेस बिसेस ह्या भीतीनंतर दाखवायच्या. सो कॉल्ड जे लोक असतात ना, त्यांना दाखवायच्या, मयासारख्याकडे नाही. तर यांनी 3 आरोप केले. कोणी? या 3 पाट पत्रकार सुशील कुलकर्णीने, की पवारांकडून पैसा घेतो, जाती आणि धार्मिक द्वेष पसरवतो आणि सरकार विरोधी अजेंडा राबवतो. याच्यावर मी एक व्हिडिओ केला. तो व्हिडिओ जशाला तशी स्क्रिप्ट मी इथं दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये
मी जातीला किंवा धर्माला किंवा ब्राह्मणांना किंवा सुशील कुलकर्णीच्या जातीला अशा काही शिव्या दिलेल्या आहेत का ते आधी पाहून घ्या. कारण 2 व्यक्तींनी त्याच्यावर व्हिडिओ केला माझ्या व्हिडिओ नंतर, एक प्रकाश महाजन आणि दुसरे श्रीकांत उमरीकर. आणि दोघांनी माझ्या व्हिडिओमध्ये काय बोललो ते व्हिडिओ पाहिला की नाही की माहित नाही, पण त्यांचं एकच टुमणं चालू होतं की आशिष मगरने ब्राह्मणांना शिव्या दिल्या, आशिष मगरने जातीला शिव्या दिल्या, सुशील कुलकर्णीला जात विचारली आणि वगैरे 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 असं या दोघांचं म्हणणं आहे. आधी माझा व्हिडिओ दाखवतो, नंतर ते जे म्हणले ते दाखवतो आणि मग नंतर त्यांनी कशा पद्धतीनं हे सगळं केलंय कांड आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कसं ताकाला जाऊन भांडं लपवतात आणि कशी भामटेगिरी करतात ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. पहिले माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट पहा जशाला तशी. त्यांनी आपल्याला 3 प्रश्न विचारले होते, आपल्यावर 3 आरोप केले. त्या 3 आरोपातला पहिला आरोप होता पवारांच्या विरोधात, म्हणजे आपण व्हिडिओ केले मी स्वतः हे सगळे व्हिडिओ, आणि याला 400 के म्हणजे 4 5 7 8 माझे मिलियन मध्ये व्ह्यू आहेत. उमरीकर साहेब म्हणले की त्याला जर समजा प्रसिद्धी पाहिजे असेल म्हणून त्यानं सुशील कुलकर्णीचं नाव घेतलं असेल तर उमरीकर साहेब तुम्ही वयानं मोठे या, तुमचा आदर आहे आम्हाला, पण तुम्ही अशा टिनपाट लोकांची वकिली करत जाऊ नका हो, तुमची इज्जत चालली सगळीकडे. मला सांगा माझ्या व्हिडिओला 600 700 के 2 मिलियन 3 मिलियन व्ह्यू आहेत नुसते युट्यूबला. फेसबुकला ते वेगळे, तरी बी युट्यूबला मी रेग्युलर काम करत नाही, महिन्यातून येतो 3-4 व्हिडिओ करतो फक्त महत्वाच्या काही समस्या वाटल्या मला तर. आणि तुम्ही रोज व्हिडिओ टाकता 8,000 आणि 10,000च्या वर तुमचा व्हिडिओ जात नाही हो. आणि अशा म्हणजे काही बी उगाच गाढवाचा मुका घ्यायचा काय गरज आहे, काही गरज नाही. तुम्ही माझं नाव घेतलं आधी, मी तुमचं नाव घेतलं नाही. मी तुमच्या इथं दही साखर घेऊन आलो नव्हतो की आमच्याकडे कार्यक्रमाला या, गुळफुटाने घेऊन आलो नव्हतो का, अक्षदा घेऊन आलो नव्हतो तुमच्याकडे की माझं नाव तुमच्या व्हिडिओत घ्या म्हणून. तुम्हाला खाज सुटली तुम्ही घेतलं, म्हणजे सुशील कुलकर्णी यांनी घेतलं. तुमच्याबद्दल बोलत नाही मी, तुमच्याबद्दल नंतर बोलणार आहे मी शेवटी, मला काय बोलायचं आहे ते, आणि प्रकाश महाजनांबद्दल सुद्धा बोलणार आहे. पण आधी मी माझे व्हिडिओ दाखवतो. त्यांनी जे आरोप केले त्या आरोपानुसार सर मग मी विचारलं सुशील कुलकर्णी यांना की जर समजा मी पवारांकडून पैसे घेतले तर अख्ख्या पवार घराण्याला निबर का धुतला असेल मी, पवारांचं अजित पवारांचं घाणेरडं राजकारणावर का व्हिडिओ केला असेल, मराठा आरक्षणाला पवारांचा गुलीगत धोका म्हणून पवारांनी गंडवलं म्हणून का म्हणलो असेल, किंवा अजितदादाचं कसं चुकलं, किंवा ती एक अधिकारी आहे IAS अधिकारी तिला अजितदादा आणि त्यांचा चेला मिटकरी यांनी कशा पद्धतीने बोलले होते त्याच्यावर का व्हिडिओ केले असतील, आणि त्याला हे 6 7 8 लाख व्ह्यूज का असतील. जर मला अजित पवारांकडून किंवा रोहित पवारांकडून किंवा शरद पवारांकडून जर पैसे मिळत होते तर मी त्यांच्या विरोधात व्हिडिओ का केले असतील. हा पहिला मुद्दा. म्हणजे पहिलं तर आपण एकदम 100% खोटं ठरवलं. आता केस तर मी करायला पाहिजे त्याच्यावर बदनामीची की यांनी पैसे घेतले, प्रूफ दाखवा, आहे की नाही. पण आपण सोडून द्या, चिल्लर गोष्टी आहेत. केस फीस करणं हे काय आपल्याला काय वाटत नाही याचं, आणि यांनी काही होत सुद्धा नाही, माहित आहे सगळ्यांना की NC दाखल होते सोशल मीडियावरून, त्याच्या उभार काय होत नाही, त्याचा काही पुढे जात पण नाही, आहे की नाही. म्हणजे केस करणारालाच त्रास होतो, 4दा जा, पोलिसांना जा, हे ते. जेव्हा करायची ना तेव्हा इतकी परफेक्ट करल की कमीत कमी यांचे चॅनल बंद पडून हे कमीत कमी 4-6 वर्ष मधात राहतील, अशी परफेक्ट करणार मी. सगळे पुरावे आपण जमा करून ठेवलेत एक 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 परफेक्ट पद्धतीने. चलो ओके, पुढची गोष्ट आता. त्याच्यानंतर या व्हिडिओत काय दाखवलं, हे म्हणले सरकार विरोधात अजेंडा चालवते. आता नीट घोटाळ्यात नेमकं शेण कुणी खाल्लं हा व्हिडिओ केला, हे सरकार विरोधातला अजेंडा आहे का हो? त्याच्यानंतर ही जशाला तशी स्क्रिप्ट आहे माझ्या व्हिडिओची. त्यानंतर महाराष्ट्रातील 18,000 सरकारी शाळा बंद, हे सरकारी म्हणजे सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे का? बरं. तुमच्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय का, मोबाईलचं व्यसन बंद करा, सरकारच्या विरोधातला अजेंडा आहे. मीडियाने लपवलेली गोष्ट किंवा शिक्षणावरच्या गोष्टी आहेत ह्या वेगवेगळ्या. त्याच्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार नको, नीटचं पीठ कुणी खाल्लं, असे वेगवेगळे व्हिडिओ केले. त्याच्यामध्ये शिक्षणाच्या संबंधित व्हिडिओ आहेत आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात व्हिडिओ आहेत. बाकी याच्यामध्ये काय, काहीच नाही. मग हे सगळे व्हिडिओ झाल्यानंतर मी काय केलं, सुशील कुलकर्णी या टिनपाट पत्रकाराला काही प्रश्न विचारले. टिनपाट शब्द चालतो ना संविधानिक, आणि टिनपाटला काय अडचण नाही ना. टिनपाट, टिनपाट पत्रकाराला विचारलं, बाबा अक्षदा मात्रेच्या आरोपीवर व्हिडिओ का नाही केले तुम्ही. अक्षदा मात्रे नावाची स्त्री होती जी मंदिरात जाऊन बसली होती, तिच्यावर 3 बलात्कार, तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला तिथं तिला संपवलं, तिने कोणाला सांगू नये म्हणून. तर या घटनेवर तुम्ही व्हिडिओ का नाही केला, म्हणजे करायला पाहिजे होता. जसं तुम्ही मला म्हणले ना की अजेंडा चालवते, मग तसा तुमचा काही अजेंडा आहे का छुपा, की काही विशिष्ट गुन्हेगारांबद्दलच व्हिडिओ करायचे, विशिष्ट जाती धर्मातल्याच लोकांबद्दल व्हिडिओ करायचे आणि आपले भाऊबंद असतील, आपले सोयरेदारी असतील तर त्यांना सोडून द्यायचा, असं काय आहे का? असा साधा प्रश्न विचारला. कुठेही ब्राह्मणाचा ब्र या व्हिडिओमध्ये नाही, कुठेही जातपात नाही, कुठेही धर्म नाही, काही नाही, फक्त विचारलं. एवढाच प्रश्न विचारला की अक्षदा मात्रे यांच्या आरोपीवर व्हिडिओ का नाही केला. ठीक आहे. नीट पेपर फुटला आताचा, नीट, त्या नीटच्या पेपर फुटीमधले जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर तुमचा व्हिडिओ का नाही, असं विचारलं फक्त मी. जातीपातीचा काही संबंधच नाही. त्याच्यानंतर विचारलं फडणवीस यांच्या विरोधात तुमचा व्हिडिओ का नसतो बा, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर, त्यांनी जे काही चुकीचं केलं किंवा जे काही चुकीचे धोरणं त्यांचे, त्याच्यावर तुमचा व्हिडिओ का नसतो. जसं तुम्ही मला म्हणले की तुम्ही रोहित पवारकडून पैसे घेता आणि व्हिडिओ करता, तर माझे रोहित पवारच्या विरोधातले सगळ्या अख्ख्या पवार खानदानाच्या विरोधात व्हिडिओ आहेत. तसे तुमचे जर तुम्ही मी विचारलं किंवा जर समजा तुम्ही जर निष्कलंक
पत्रकार आहात, है की नाही, आणि तुम्ही असं कोणताही मनात काही न ठेवता अगदी स्पष्ट भूमिका घेऊन जर पत्रकारिता करता, तर मग फडणवीस साहेबांच्या विरोधात तुमचे व्हिडिओ का नाहीत? असं मी कोणाला विचारलं? सुशील कुलकर्णीला विचारलं बरं का. आता ते सुशील कुलकर्णीला बोलल्यामुळे या दोघांच्या बुडाला नेमकी काय आग लागली मला माहित नाही. उमरीकर साहेबाच्या आणि प्रकाश महाजनांच्या, त्यांच्यावर बोलणार आहे मी, सविस्तर बोलणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकरी कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व्हिडिओ का नाहीत असं कोणाला विचारलं? सुशील कुलकर्णीला विचारलं. उमरीकर साहेब म्हणले मी कांद्याच्या तिथं आंदोलनात मी गेलो होतो. तुम्हाला विचारलंच नाही साहेब. तुमचं काम, तुमच्या वडिलांचं काम, सगळ्यांची कामं मला माहित आहेत. मी चांगला वाचक आहे. मी खूप छान चांगलं वाचतो. सगळ्या गोष्टीला पाहतो. सामाजिक भान आहे मला, तेवढं कळते मला काय आहे काय नाही, ते की नाही. आणि तुम्हाला परभणीची हिंगोलीची भाषा बी माहिती आहे तुम्हाला, कारण तुम्ही परभणीचे आहेत. म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल आणि मला तुमच्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही. चलो ओके. त्याच्यानंतर मी म्हणलं सतत हिंदू मुस्लिम का करतो. आता या सगळ्या व्हिडिओमध्ये माझ्या ब्राह्मणांना शिव्या देण्याचा काही संबंध आला? काही एक नाही. सुशील कुलकर्णीला जात विचारण्याचा काही संबंध आला? काही एक नाही. सुशील कुलकर्णीला जातीवरून शिव्या देणं काही एक संबंध आहे, किंवा त्याचा नावाचा वापर मी प्रसिद्धीसाठी करणं, तर माझं चॅनल त्याच्यापेक्षा मोठं आहे. माझ्या चॅनलला, माझ्याच व्हिडिओला व्ह्यू जास्त असतात. फेसबुकला इकडे तिकडे पाहिजे मिलियन मध्ये व्ह्यू असतात. त्याच्यापेक्षा तर जास्त. एका दिवशी 3-3 व्हिडिओ टाकतो तरी त्याला 10,000 आणि 15,000च्या वर व्ह्यू नाही. कधीतरी महिन्यातून एखादा व्हिडिओ 2-5 लाखावर जातो त्याचा. म्हणजे तर चिल्लर चॅनल आहे ते माझ्यासमोर, आहे की नाही. पण तरी सुद्धा त्याचं असं म्हणणं की यांचं सगळ्यांचं म्हणणं की मी प्रसिद्धीसाठी, तर प्रसिद्धीसाठी मला काय गरज आहे प्रसिद्ध व्हायची? अख्ख्या महाराष्ट्रात मी फेमस आहे. एटीएम गुरु म्हणून तुम्ही गुगलला विचारा, ग्रोकला विचारा, तुमच्याकडे जे काही एआयचे सगळे हे असतील, एआयचे जेवढे काही ऍप्स असतील, त्या ऍपमध्ये गुगलवर कुठेही नुसतं मगर सर टाका, माझं सगळं कार्य येते, नावा नंबर सहित येते. म्हणजे मी किती फेमस आहे मला सांगायची गरज आहे का? नाही. आणि तुमच्यासारख्या 3 पाठ पत्रकाराच्या चॅनलचं तुमचं नाव घेण्याची मला गरज आहे का? तर बिलकुल नाही. चलो ओके, ठीक आहे. आता हे सगळं झालं. याच्यानंतर या दोघांनी व्हिडिओ केला. कोणी? ते प्रकाश महाजन आणि उमरीकर यांनी व्हिडिओ केला. त्यांनी काय सांगितलं की ब्राह्मणांना शिव्या दिल्या. आता मी जे व्हिडिओ केला होता त्याची लिंक सुद्धा इथं खाली टाकतो हा. ते लिंक पाहा, त्याच्यात ब्राह्मणांना शिव्या असतील तर आजपासून आपलं कामच बंद. युट्यूबचं काम बंद, युट्यूब चॅनल सोडून दिलं आपण भीक मागे धंदे करत नाही, खोटं बोलत नाही. आणि मला असं वाटतं की जे माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत, ज्यांच्या अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्यात, कमीत कमी अशा लोकांनी तरी जनाची मनाची बाळगून व्यवस्थित खरं बोललं पाहिजे, आहे की नाही. आता काय म्हणले, ब्राह्मणांना शिव्या दिल्या. माझ्या व्हिडिओत शिवी देऊन दाखवायची, मी स्वतः म्हणलं ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. ओके. प्रसिद्धीसाठी कुलकर्णीवर व्हिडिओ, प्रसिद्धीसाठी. यार त्याची काय, एक व्हिडिओ 10-15 हजाराच्या वर जात नाही, महिन्यात कधीतरी एखादा व्हिडिओ लाखाच्या वर जातो. आणि त्या टिनपाट माणसाचा व्हिडिओ मी करू, ते कोण लागून गेला असा तुर्रम खान की त्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा. त्यानं नाव घेतलं त्याच्या गदळल्या तोंडानं म्हणून आपल्याला व्हिडिओ करावा लागला. बाकी काय विषय आहे? पहा, क्लासेसची जाहिरात केली. आता क्लासेसची जाहिरात, मी जे शिकवतो ते सांगतो आणि ते पण उघडपणानं सांगतो. का सांगतो त्याचा पण मी एक व्हिडिओ टाकलाय बरं का लिंक मध्ये. उमरीकर साहेब तुम्ही ते पण पाहून घ्या. मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहात. जर माझ्या क्लासचे गेल्या वर्षी 100 पेक्षा अधिक मुलं, जे गोर गरीब खेड्यापाड्यातले, ज्यांना आई नाही, कोणाला वडील नाही, असे काही आहेत, जे मुलं नवोदय सारख्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, नवोदयला लागले, 100 पेक्षा अधिक, त्यांचा गुणगौरव सोहळा घेतला मी स्वतः ना, माझ्या स्वखर्चानं. त्या गुणगौरव सोहळ्यामध्ये ते विद्यार्थी माझ्याविषयी काय बोलले, त्यांचे आई वडील काय बोलले, त्यांच्या आई वडिलांनी स्टेजवर आल्यानंतर माझ्यासोबत कसे वागले, किंवा कसं त्यांनी त्या सगळ्या मुलांनी अख्ख्या स्टेजवरच्या लोकांचं दर्शन घेतलं, किती सुंदर संस्कार त्यांना दिले मी, किती सुंदर त्यांना शिकवलं, हे त्यांच्या आई वडिलांचे भाषण वगैरे सगळं आहे त्या गुणगौरव सोहळ्यामध्ये. 2-3 तासाचा सोहळा आहे, निवांत पहा आणि तुमच्या आत्म्याला शांती लाभू द्या की नेमकं माझे संस्कार कसे आहेत काय ते. कारण मी चळवळीतला माणूस आहे साहेब. आता हे जे दोघ जण बोलले, उमरीकर आणि महाजन. आता पहिली गोष्ट, महाजनांबद्दल, आता उमरीकर साहेबांबद्दल मी बोलणार आहे, सविस्तर बोलणार आहे, तो एकदा वेगळा विषय आहे. पण हे जे महाजन आहेत, याला नारायण राणेंनी लात मारून हाकलून दिले, याला राज ठाकरेंनी लात मारून हाकलून दिले. यांनी महाजन कुटुंबाचं नाव इतकं चव्हाट्यावर इतकं घातलंय, इतकी इज्जत घातली महाजन कुटुंबाची की तुम्हाला खोटं सांगत नाही. प्रमोद महाजनांचं नाव या महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड म्हणून घेतला जातं. त्या माणसाच्या नावामुळं या भारतीय जनता पक्षाला आणि भारताला खूप काही मिळालेलं आहे, खूप काही दिलेलं आहे त्यांनी. हे जे घर आहे हे सामाजिक आणि राजकीय चळवळीचं एक मोठं असं क्षेत्र आहे, किंवा ते घर एक मोठा मैलाचा दगड आहे या चळवळीतला. त्या अख्ख्या कुटुंबाचं नाव हे महाजनांनी पूर्ण मातीत घातलं, निव्वळ. याला काय बोलावं, गजनीमध्ये नाही का ते 2 आजार होता त्याला, एकदा ते वेगळंच राहायचं आणि एकदा सगळं विसरून जायचं, तसं आजारा टाईप हे गजनी असल्यासारखं आहे. याला आपण काय बोलतो अक्कल नाही, काय वागतो अक्कल नाही. यानं व्हिडिओमध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये कुठेही ब्राह्मणाचं नाव नाही, शिवी नाही. यानं व्हिडिओमध्ये काय दाखवलं, तर पहिल्यांदा एक व्हिडिओ दाखवला, त्याच्यामध्ये याचं म्हणणं काय की हे म्हणते, म्हणजे त्यांनी दाखवलं की आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही. हे वाक्य माझं आहे का? माझा आणि या माझ्या व्हिडिओचा, या वाक्याचा आणि या व्हिडिओचा काही संबंध आहे का? काहीच संबंध नाही. का दाखवलं? कारण हे भामटा पत्रकार आहे. भामटा म्हणजे पत्रकार तर नाहीच आहे, पण भामटा माणूस आहे, नालायक वृत्तीचा माणूस आहे. याला
काय दाखवायचं होतं त्याच्यातून मला माहित नाही. माझ्या व्हिडिओमध्ये ते वाक्य आहे का नाही, मी कधी म्हणलंय का ते नाही, कधीच नाही. माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये कोणाबद्दल द्वेष आहे का, बिलकुल नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, याने एक व्हिडिओ दाखवला त्याच्या व्हिडिओमध्ये की 3.5 मिनिटं आम्हाला वेळ द्या, आम्ही ब्राह्मणांना संपून टाकू वगैरे वगैरे. ते व्हिडिओ माझा आहे का नाही, त्या व्हिडिओचा माझा काही संबंध आहे का नाही. माझ्या व्हिडिओमध्ये मी असं काय बोललो का नाही, तरी पण हे दाखवलं का, कारण यांच्या बुडाला आग लागली. मी खरं बोललो की आग लागते, आणि आग लागलं की तुम्हाला विषय डायव्हर्ट करावा लागतो. मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर द्या ना. हे माझे प्रश्न आहेत. अक्षदा म्हात्रेच्या आरोपीवर व्हिडिओ का नाही, फडणवीस यांच्या विरोधात व्हिडिओ का नाही, शेतकरी कष्टकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व्हिडिओ का नाही, आणि सतत हिंदू मुस्लिम का करतो, हे प्रश्न मी सुशील कुलकर्णीला विचारले. याला तर विचारले नाही, याच्याकडे तर लक्ष देत नाही. ज्यानं स्वतःच्याच घरची इज्जत चव्हाट्यावर आणली, पत्रकार परिषदा घेऊ अख्ख्या घराण्याची इज्जत घातली, त्याच्याबद्दल मी काय बोलावं. अर्ध्या गौऱ्या मसनात गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये असं आमचा हिंदू समाज, हिंदू संस्कृती सांगते. त्याच्यामुळे मी याच्याबद्दल काही लय बोलत नाही, याच्यावर वाफ वाया घालत नाही, कारण याच्याबद्दल बोलावी एवढी याची लायकी नाही, आणि तेवढी माझ्याकडं वेळ वाया घालवण्याची वेळ अजून माझ्यावर आलेली नाही. म्हणून याला सोडून देऊ आपण, छोड दो. आता राहिला प्रश्न उमरीकर साहेबाचा. उमरीकर साहेब, तुम्हाला मी फार जवळून ओळखतो. तुम्हाला म्हणण्यापेक्षा तुमच्या वडिलांना तर अत्यंत जवळून ओळखतो. तुम्ही म्हणसाल तुझं वय किती, माझे वडील केवढे, तू कसं काय ओळखतो. तर बघा, जेव्हा तुमचे वडील शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते, त्यावेळेला जेव्हा हिंगोली आणि परभणी एकत्र जिल्हा होता, तेव्हा माझे वडील कळमनुरी तालुक्याचे तालुका अध्यक्ष होते शेतकरी संघटनेचे, शरद जोशींच्या नेतृत्वाखालच्या. त्याच्यानंतर जेव्हा हिंगोली वेगळा झाला, तेव्हा हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष झाले माझे वडील तातेराव मगर, हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे. आणि या काळामध्ये ते सतत तुमच्या वडिलांसोबत, म्हणजेच ॲडव्होकेट अनंत उमरीकर यांच्यासोबत ते सतत काम करत राहिले, आणि त्यांच्यासोबत त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेतला. बऱ्याच वेळा माझ्या वडिलांना, म्हणजे आमच्या घरी 4-4 गडी, एवढं मोठं शेत असताना सगळं वाऱ्यावर सोडून देऊन शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी आंदोलनामध्ये अख्खं आयुष्य घातलं, अख्खं आयुष्य झिजवलं त्यांनी त्या आंदोलनामध्ये. फक्त एक शबनम खादीची आणि खादीचे कपडे आणि घरून नेलेल्या भाकरी आणि दशम्या याच्यावर त्यांनी आयुष्य घातलं. कित्येक वेळा जेलमध्ये गेले. आम्ही लहान असताना, तिसरी चौथीला असताना जेलच्या बाहेर रात्रभर बसून राहिलो. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वडिलांसोबत आमच्या वडिलांनी केलेल्या आहेत. तुमच्या वडिलांचं जे पुस्तक आहे वेडे पीर नावाचं, त्याच्यामध्ये 14 लोकांची नाव आहे, त्याच्यामध्ये आमच्या हिंगोलीचं नाव आहे. तर हे सगळं जे आहे ना, हा लढा खूप जवळून पाहिला मी. पण तुम्ही ज्या पद्धतीनं एका टिनपाट पत्रकाराच्या बचावासाठी आलात, तुमचा तर संबंधच नाहीये काही, पण तरी सुद्धा एवढं मोठं वडिलांचं नाव, एवढं शेतकऱ्यांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना आपलं मानणारा, त्यांच्या भलं व्हावं म्हणून कार्य करणारा, रस्त्यावर काम करणारा, रोडवर काम करणारा एक कार्यकर्ता, एक चळवळीतला माणूस, एक मोठा माणूस, ज्यानं वेडेपीर सारखं पुस्तक लिहिलं, शेतकरी चळवळ काय असते, त्या चळवळीत झोकून देऊन काम करणारे काय असतात हे सांगितलं. अशा एका मोठ्या माणसाचा मुलगा म्हणजे तुम्ही उमरीकर साहेब, आणि तुम्हाला शोभतं का अशा एक टिनपाट चिल्लर माणसाला तुम्ही सपोर्ट करता किंवा त्याची वकिली करता. अहो, त्यानं काय केलं, तुमचा वापर करून घेतलाय घरगड्यासारखा. म्हणजे स्वतःहून मला बोलला, आधी त्याच्या व्हिडिओमध्ये स्वतःहून आधी बोलला की एटीएम गुरु पैसे घेतो वगैरे वगैरे वगैरे. तो बोलला नसता तर मी त्याच्यावर व्हिडिओ केला असता का नाही. पण जेव्हा त्यानं तसं बोलल्यानंतर मी जेव्हा काउंटर व्हिडिओ केला, तेव्हा त्याला उत्तर देता आलं नाही. त्याला शेपूट घालून पळून जावं लागलं. त्यानं कोणाला उभं केलं माहिती आहे का तुम्हाला, जसं काय तुम्ही त्याचे घरगडी घ्या, सालगडी असल्यासारखं, की आता मयाच्यानं होत नाही, आता सांभाळून घेतो. तुम्ही त्याचे रोजंदारीवर काम करणारे माणसं आहेत का. अहो, तुम्ही अनंतराव उमरीकरांचे चिरंजीव आहात. काय त्यांचं कार्य आहे. तुम्ही एसी मध्ये बसून इथं छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला म्हणजे तुम्ही काय कार्य करताय. तुम्ही त्यांच्या विचारावर चाललं पाहिजे, है की नाही. आणि तुमच्याबद्दल द्वेष असण्याचं काहीच नाही. तुमच्या वडिलांचं पुस्तक मी वाचलंय, म्हणजे माझी वैचारिकता बघा कुठपर्यंत आहे. त्याच्यातली 14 नावं कोणाची आहेत ते जरा एकदा पहा, तपासा. त्या 14 नावांमध्ये कोणाकोणाचं नाव आहे ते सुद्धा तपासा, वाचून घ्या. तुमच्याविषयी मला आदर आहे, नितांत आदर आहे, पण तो आदर कायम ठेवायचा असेल तुमचा, माझ्याबद्दल, माझाच नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेचा तुमच्याबद्दलचा जो आदर कायम ठेवायचा आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर अशा टीनपाट लोकांची संगत सोडून द्या. या लोकांची वकिली करत बसू नका. हे नालायक लोक आहेत, यांना काही पडलेलं नाही. हे फक्त पैशासाठी काम करतात. तुमच्या वडिलांचं काम मोठं आहे, चांगलं आहे. मला सांगा, तुम्ही म्हणता की आशिष मगरनी ब्राह्मणांना शिव्या दिल्या, त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी आहे का उमरीकर साहेब. म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाचे चिरंजीव, खोटं बोलताना आपल्या जिभेला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे, जनाची नाही मनाची आपल्याला वाटली पाहिजे. ते व्हिडिओ परत एकदा पहा, तुम्ही पाहिला नसेल तर. त्याच्यात मी ब्राह्मणांना कुठे शिव्या दिल्या ते मला दाखवून द्या, आणि दिल्या असतील तर तुमच्या चॅनलवर तुमच्या चिथे येऊन तुमचे पाय धरून पाया पडतो मी साहेब. पण जर तुम्ही खोटं बोलला असेल आणि तुम्हाला जर अनंत उमरीकरांची म्हणजे तुमच्या वडिलांचे कार्याची जाणीव असेल तर तुम्ही निश्चितपणे माफी मागाल व्हिडिओमध्ये, की मगरनं असं कोणत्याही प्रकारच्या जातीवाचक शिव्या दिल्या नाही, माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतो. असं जर तुमच्या वडिलांचं कार्य तुम्हाला स्मरण असेल, तुमच्या वडिलांचं मोठेपण तुम्हाला माहित असेल, आणि तुमच्या वडिलांच्या कार्याचे विचाराचे तुमच्यावर जर काही प्रभाव असेल तर तुम्ही माफी मागा. आणि जर मी जातीला शिव्या दिल्या असेल तर मी तुमच्या स्टुडिओत येऊन फक्त मला दाखवून द्या की इथं तू शिवी दिली जात ब्राह्मणांना, एवढं दाखवून द्या. करेक्ट आहे. चला ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा प्रश्न. आता मी व्हिडिओमध्ये जे बोललो ते तुम्ही सोडून दिलं, आणि तुम्ही काय काय बोलले
की तुम्ही म्हणले जीडीपी इतका वाढला, शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग, खलिस्तानी घुसले होते आंदोलनामध्ये, रोहिंग्या घुसले. अहो रोहिंग्या, खलिस्तानी, शक्तीपीठ, त्याच्यानंतर समृद्धी, त्याच्यानंतर जीडीपी, याचा काय संबंध आहे माझ्या व्हिडिओशी? काहीतरी संबंध आहे, अर्थार्थी काही संबंध नाही. आणि काही झालं आणि तुम्हाला काही बोललं की जातीचं आडवं करायचं की यांनी ब्राह्मणांचा द्वेष केला, ब्राह्मणाला. अहो ब्राह्मणांचा द्वेष मला असता तर माझ्या वडिलांनी एवढं मोठं 4-4 गडी असलेलं आमच्या घरचं एवढं मोठं शेत वाऱ्यावर सोडून शरद जोशी यांच्या नेतृत्वातल्या शेतकरी संघटनेमध्ये आयुष्य झिजवलं असतं का जर आम्हाला ब्राह्मणांचा द्वेष असता तर? त्याच चळवळीतून तयार झालेला मी त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या विचारावर चालतो, त्यांच्या वारशावर चालतो. त्यामुळे ते आम्हाला नका शिकून. राहिला तुमचा प्रश्न की आम्ही कायदेशीर कारवाई फिरवाई, कायदेशीर कारवाया करताना तुमचं एक बोट माझ्याकडे आहे तर अख्ख्या महाराष्ट्राचे 12 कोटी लोकांचं बोट तुमच्याकडे, एवढं लक्षात ठेवा. तुमचे काय काय व्हिडिओ आहेत आणि काय काय नाही, कशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी त्या अॅनालायझरवरून धिंगाणा घातला, या महाराष्ट्रात गोंधळ घातलाय, जाती जातीमध्ये भांडण, हिंदू धर्म मुस्लिम धर्मांमध्ये भांडणं लावलेत, हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. खरं तर मी तुमच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशील कुलकर्णीवर, की ज्यांनी माझ्यावर आरोप केला की पैसे घेऊन काम करतो म्हणून, पण मी केला नाही. कारण काय माहिती आहे का, मी नादाला लय लागत नसतो, पण कोणी माझ्या नादाला लागलं तर माझ्या बापानं मला शिकवलेलं आहे की बापू स्वाभिमानासाठी जीव गेला तर 72, पण स्वाभिमान जाऊ द्यायचा नाही. माझ्या बापाची शिकवण मी पुढे कायम ठेवतोय, तो वारसा चालवतोय. उमरीकर साहेब, तुम्हाला सुद्धा कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही खरंच उमरीकराच्या पोटचे असाल ना तर तुम्ही सुद्धा हा वारसा असाच कायम ठेवा आणि खरं बोलायला शिका. खोटं बोलून बापाचं नाव मातीत घालू नका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही परभणीचे आहेत. राहिली माझ्या भाषेचा प्रश्न की मी काय बोललो आणि त्याला काय शिव्या दिल्या, तर त्याला काय हांडगान कुत्र कारण पीठ चाट्यान पीठ माग्या म्हणलं, याला काही शिव्या म्हणत नाहीत. मराठवाड्यात तुम्ही राहिलेले आहात. परभणी हिंगोलीमध्ये एकच जिल्हा होता आपला, 99ला वेगळा झाला म्हणून काही फरक पडत नाही. पण पॉइंटवर बोला, फॅक्ट्सवर बोला. तुमच्यासारख्या मोठमोठ्या माणसाईकडून, जे आता ज्येष्ठ म्हणतो आपण त्याला, ज्येष्ठाकडून चुकीची आणि अशी काहीतरी वेगळी माहिती व्हिडिओमध्ये टाकू नका. नाहीतर तुमचा व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ दोन्ही अर्ध्या स्क्रीनमध्ये लावून पुन्हा अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल करून टाकेल मी. त्याच्यामुळे तुमच्याकडे अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या वडिलांचा वारसा जपा, खरं बोला, खऱ्यासाठी चळवळ करा, खऱ्या लोकांच्या पाठीशी राहा. अशा टिनपाट लोकांच्या नादाला लागून तुमची स्वतःची इज्जत कवडीमोल करून घेऊ नका. उमरीकर साहेब, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि डंके की चोट पे टिच्चून तुमच्या नाकावर पुन्हा एकदा सांगतो की एटीएम गुरु एज्युकेशन हे जे ऑनलाईन क्लासेस आहेत, महाराष्ट्रातले 1 नंबरचे सर्वात बेस्ट क्लासेस आहेत. आपण सुरुवातीला आधी डेमो बॅच देत असतो. तुम्ही 15 दिवस बॅच करायची, 20 दिवस बॅच करायची आणि त्याच्यानंतर मोबाईलच्या पेक्षाही कमी किमतीत ती बॅच वर्षभरासाठी घ्यायची. रोज 3-3 तास शिकवते आमची टीम. रोज दर शनिवारी पेपर असतात. परीक्षेच्या आधी 100 सराव पेपर घेतो. एवढंच नाही, जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना 0 रुपयात फुकट बॅच आहे. जी टीईटीची तयारी करतात त्यांना 0 रुपयात फुकट बॅच आहे. जी मुलं मराठी व्याकरणचा अभ्यास करू इच्छितात त्यांच्यासाठी 0 रुपयात फुकट बॅच आहे. जी मुलं गणिताचा अभ्यास करू शकतात, गणितामुळे ज्यांच्या स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट येत नाही, अशा मुलांना 0 रुपयात फुकट बॅच आहे. कारण त्या सगळ्या रेकॉर्डेड बॅच आहेत. 500-500 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. किती वेळा पाहू शकतात, किती वेळा अभ्यास करू शकतात. पण जे लाईव्ह बॅचेस चालतात ना, त्याच्यासाठी स्टुडिओ लागतो, बोर्ड लागतो, शिकवावं लागतं, एसी चालू ठेवावं लागतं. म्हणून एक तुटपुंजी फीस, जी की रुपयाला म्हणजे एका दिवसाची ₹2 इतकी कमी पडते फीस. एवढ्या कमी फीस मध्ये आम्ही शिकवतो, फक्त लाईट बिल आणि खर्च निघावा म्हणून, आहे की नाही. बाकी दुसरा काही उद्देश नाही. कमवायचे असते त्या फ्री दिलेल्या बॅचेसवर 100 रुपयाला ठेवल्या तरी महिन्याला 50 लाख रुपये कमवू शकतो. तुमच्यासारखं ताकाला जाऊन भीक मागत नाही, अशा इथं कुठेतरी स्कॅनर लावून ठेवत नाही आणि म्हणून त्या सुशील कुलकर्णीकडे 100 एकर शेती आहे. काला मरायला स्कॅनर लावून ठेवले का? भिकाला मागतो मग. 100 एकर जमीन आहे तर अरे फुकट चळवळीत काम कर ना. लाज वाटली पाहिजे आपल्याला बोलताना, तारतम्य बाळगलं पाहिजे. आपण वयाचा विचार केला पाहिजे. आपलं वय किती, आपण काय बोलायलो, आपल्या मागे आपले लेकरं बाळ बायका आहेत, ते आपलं पाहतात, ते आपले व्हिडिओ पाहतात. कोणी जर मयासारख्या समजा एका 30-35च्या 40च्या पोरानं समजा तुमच्यासारख्या उमरीकर साहेब तुमच्यासारख्यावर जर दन समजा तुम्हाला वाईट साईड बोललो, तुमच्या घरच्यांनी व्हिडिओ पाहिला, किती वाईट वाटेल. अनंतराव उमरीकरांचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला तिलांजली दिल्यासारखं होईल की नाही. त्याच्यामुळे तुम्ही तारतम्य बाळगा. बोलताना मी व्हिडिओत काय बोललो ते एकदा व्हिडिओ पहा आणि जर खरंच मी ब्राह्मणांना शिव्या दिल्या असतील तर तुमच्या घरी येऊन मी तुमच्या स्टुडिओत येऊन सगळ्यांसमोर लाईव्ह तुमचे पाय धुतो आणि माफी मागतो. पण जर मी बोललो नसेल आणि तुम्ही जर अनंत उमरीकरांची औलाद असाल तर तुम्ही दाखवून द्या की बघा हे इथं बोललंय, नाहीतर माफी मागा. एवढं तुम्हाला चॅलेंज आहे. थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. इथून पुढे जर शांत राहिले तर मी पण शांत, तुम्ही जर बोलले तर आपल्याकडे पुरा पट्टा आहे, मग ते सगळा बाहेर निघणार ना. धन्यवाद. जय जिजाऊ.